नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मुकादमाचा मजुराच्या बायकोवर डोळा, अडसर नवऱ्याचा त्याने आवळला गळा. ही घटना अहिल्यानगर भागात घडली असून यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस तालुक्यातील जमशेदपूर या गावामध्ये राहणारे दत्तात्रय वामन राठोड व त्याची पत्नी ललिता राठोड हे दोघे ऊसतोडणीच्या कामासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे काम करण्यासाठी आले होते. यवतमाळ जिल्ह्यातील हे ऊसतोडणी कामगार मुकरदम संतोष शिवाजी काळे वय वर्ष 44 यांच्या मार्फत ऊसतोडणीसाठी येत असत आणि या भागातील ऊस शिल्लक असेपर्यंत ऊस तोडण्याचे ते काम करत असत. ऊस तोडणीच्या कामानिमित्ताने मुकरदम संतोष काळे हा ऊस तोडणी कामगाराच्या झोपडीमध्ये त्याचे येणे जाणे सुरू होते. 2 वर्षापासून संतोष काळे या मुकरदमाची व मजूर यांच्यामध्ये चांगलीच घसट निर्माण झाली होती. विशेषतः दत्तात्रय राठोड यांच्या झोपडीवर संतोष काळे याचे येणे जाणे जास्त होत होते. त्यामुळे संतोष व दत्तात्रय यांची बायको ललिता यांचे सूत बोलले. ललिता ही आपल्या नवऱ्याला ऊसतोडणीला पाठवून दिल्यावर ललिता ही मुकरदम संतोष काळे यांच्याबरोबर गुलछरे उडवू लागली होती आणि त्या दोघांचे अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर ते दोघे राजा राणी सारखे फिरू लागले होते. या दोघांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण ललिताचा नवरा दत्तात्रयला लागल्यावर तो आपली बायको ललिताला शिवीगाळ करून मारहाण करू लागला होता. ललिता आणि संतोष या दोघांच्या अनैतिक संबंध असल्याचे तिचा मोठा भाऊ प्रवीण यालाही माहीत होते. मात्र मुकादम संतोष काळे यांनी त्याला मॅनेज केल्याने या संबंधाला प्रवीण याची मुख्य संमती होती. या उलट आपली बायको ललिता ही राजरोसपणे संतोष काळेसोबत फिरते व त्यामुळे दत्तात्रय हा जास्त दारू प्यायला लागला होता. त्याचे कामावरही काही जास्त लक्ष नव्हते. त्या दिवशीही बायकोच्या अनैतिक संबंधाला वैतागून दत्तात्रय याने भरपूर दारू पिऊन तो आपल्या घरी आला होता. तो दिवस होता 8 जानेवारी 2025. या दिवशी तो रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुकरदम संतोष हा ललिता सोबत अनैतिक शरीर संबंध करण्यासाठी घरी आला होता. त्या दोघांचे अनैतिक शरीर संबंध सुरू असताना तिच्या नवऱ्यानेच म्हणजे दत्तात्रय याने आपल्या डोळ्याने पाहिल्याने त्याचे डोके सटकले. हे बघून त्याने आपल्या बायकोला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आपली बायको मुकरदमासोबत अनैतिक शरीर संबंध ठेवत असल्यामुळे त्याला आपली बायको ललिताचा खूप राग आला व त्याचा संताप अनावर झाला होता. तो कोणालाही आवरण्याच्या पलीकडे गेला होता. त्यावेळी मुकादम संतोष काळे ललिता राठोड व ललिताचा भाऊ प्रवीण या तिघांनी दत्तात्रयला अडवले व त्या तिघांनी मिळून ललिताचा नवरा दत्तात्रय राठोड याला बेदम मारहाण केली व खोपीतच असलेल्या एका दोरीने दत्तात्रय याचा गळा आवळला. काही वेळ तो तडफड करून दत्तात्रयने अखेर आपला जीव सोडला. तिघांनी काही वेळ मृतदेह हा खोपीतच ठेवला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावायला पाहिजे या उद्देशाने संतोष काळे याने त्याच्याकडे असलेली 4 चाकी वाहन राठोड याच्या खोपीजवळ आणले. त्या वाहनामध्ये दत्तात्रयचा मृतदेह टाकून संतोष आणि प्रवीण हे दोघेजण निघाले. दत्तात्रयला एखाद्या निर्जन ठिकाणी टाकावे लागेल जेणेकरून त्याचा तपास लागणार नाही असा विचार करून त्याने पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडली. अहिल्यानगर जिल्ह्याच्या कर्जत तालुका हद्दीत ते आले. ते दोघेही फिरस्ते असल्याने त्यांना या भागाची चांगलीच माहिती होती. कर्जत तालुक्यातील रवळ गावच्या शिवारात आल्यानंतर त्यांनी दत्तात्रयचा मृतदेह गाडीतून काढून मुरमाच्या खदानीत टाकला. मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दत्तात्रयच्या डोक्यावर त्यांनी एक मोठा दगड टाकला. तसेच त्याच्या कमरेपासून
वरच्या भागावर टाकून तो मृतदेह अर्धा पुरून टाकला. आपल्याला कोणी पाहत नाही ना या गोष्टीची खात्री करून ते परतीच्या प्रवासाला निघाले. इंदापूरला आल्यानंतर ललिता राठोड व तिचा भाऊ प्रवीण जाधव हे दोघे जण काही दिवसासाठी त्याच्या मूळ गावी यवतमाळ जिल्ह्यात निघून गेले. मुकदम संतोष काळे हा जणू काही घडलेच नाही या थाटात तो वावरू लागला. त्यांना वाटत होते की दत्तात्रयची एवढ्या लांब विल्हेवाट लावली, आपल्याला आता कोणीही काहीही करू शकणार नाही. ते याच भ्रमात होते. 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोथळी गावातील शेतकरी आकाश मस्के हे कोथळी रवळगाव रस्त्याने शिवरस्ता रोडने आपल्या मोटरसायकलवरून चालले होते. त्यावेळी लघुशंका करण्याच्या उद्देशाने ते जवळच्या शेतातील खदानीजवळ गेले असता त्यांचे लक्ष खदानीतील त्या भयानक दृश्याकडे गेले. त्या ठिकाणी मुरमाच्या खदानीत एका इसमाचा पाय आणि धड दिसून येत होते. तोंडावर मुरुम टाकून पुरलेले ते दिसत होते. ते दृश्य पाहून आकाश मस्के यांनी या घटनेची माहिती रवळगावचे पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटील यांनी लगेचच ही घटना रवळगावचे पोलीस यांनी या घटनेची माहिती मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली. मिरजगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्या मृतदेहाला कोणीही ओळखले नाही. त्यानंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्र इथे करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अनोळखी मृतदेह याची चौकशी करण्याचे काम सुरू केले. मृतकाची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले व जवळपासच्या गावामध्ये कोणी आहे का याची सुद्धा चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीस तपास पथकाने घटनास्थळाला भेट देऊन आसपासच्या साक्षीदाराकडे विचारपूस केली व तांत्रिक विश्लेषण तसेच घटनास्थळावरील CCTV फुटेज ताब्यात घेऊन त्याची सखोल बारकाईने माहिती घेतली असता पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील संतोष शिवाजी काळे याचे नाव तपासादरम्यान समोर आले. त्यानंतर पोलिसांनी संतोष काळेला ताब्यात घेतले. पोलिसांनी संतोष शिवाजी काळे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करून मिरजगाव जवळील खदानीत सापडलेल्या मृतदेहाविषयी चौकशी केली. सुरुवातीला संतोष काळे हा त्यांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता, परंतु तो जास्त वेळ पोलिसांसमोर तग धरू शकला नाही. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर पुढील घटना कथन केली. त्याने सांगितले की तो मृतदेह दत्तात्रय वामन राठोड राहणार जमशेदपूर तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ याचा असल्याचे सांगून त्याने आपला गुन्हा कबूल केला. यामध्ये मुकदम संतोष शिवाजी काळे व दत्तात्रय याची बायको ललिता दत्तात्रय राठोड आणि तिचा भाऊ प्रवीण प्रल्हाद जाधव या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्या तिघांनीही आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी त्या तिघावरही विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.